नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी. तर बघा आज किती अंधार आहे आणि मुंबईमध्ये खूपच जबरदस्त धो पाऊस पडतोय. तर मी निघाली आहे कामावर. 5:45ला कामावर निघालेली, 6 वाजता कामावर पोहोचली आणि रेनकोट घातला होता तरी पूर्ण भिजलेली आहे मी. तुमच्याकडे पण पाऊस आहे का मला कमेंट करून सांगा. तर फायनली ह्या टॉवरमध्ये आली मी. इथे मी कामाला येते. तर सध्या माझ्याकडे 2 जेवणाची कामं आहेत. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते. तर मित्रांनो, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. या घरात मी काय जेवण बनवते ते तुम्हाला दाखवते. तर चला, पहिल्या घरी एंट्री केल्या दुपारी लंचमध्ये बनवलेला आहे व्हेजिटेबल पुलाव. ह्याच्यामध्ये गाजर, कॅप्सिकम, मटार, टोमॅटो, कांदा, सगळ्या व्हेजिटेबल्स टाकलेल्या. तर हा व्हेज उपमा माझ्या कामावर मॅडमना आणि सरांना दोघांना खूप आवडला. त्यानंतर नाश्त्यामध्ये बनवला आहे क्विनोवा उपमा. क्विनोवा उपमा म्हणजे राजगिरा जो असतो ना त्याचा उपमा बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये बीटरूट टाकलेलं आहे, गाजर टाकलेलं आहे, टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. खूप टेस्टी लागतो हा क्विनोवा उपमा. आपण जे राजगिरा उपासाला खातो ना त्याचा हा उपमा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही उपासाचा उपमा पण करू शकता, फक्त ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल घालत नाहीत. तर हा तर मी व्हेजिटेबल घालून उपमा बनवला आहे. त्यानंतर जो आपण व्हेजिटेबल पुलाव बनवलेला आहे त्याबरोबर बनवलेली आहे गुजराती स्टाईलची कढी. तर ही कढी बनवलेली आहे मस्त मेथी दाणे आणि लाल मिरची, कढीपत्ता ह्याची फोडणी देऊन मस्तपैकी टेस्टी अशी कढी बनवलेली आहे. त्यानंतर सरांना देण्यासाठी चहा मस्त उकळतोय, गरमागरम चहा. बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे चहा बनवलेला आहे. त्यानंतर फ्रूटमध्ये पपई कापून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे किचन गॅस सगळं क्लीन केलं आणि आधी तोडूला अंड देते कारण त्याचा ब्रेकफास्टचा टाईम झाला आहे. तोडूला अंड दिल्यानंतर सरांचा टिफिन भरायला घेतला. सगळ्यात आधी पपई भरली, त्यानंतर क्विनोआ उपमा भरला, त्यानंतर बिर्याणी भरली, जो व्हेज पुलाव बनवलेला तो, आणि कढी भरली. आणि धावत धावत जाऊन लिफ्ट पकडली कारण मला दुसऱ्या कामावर जायला 10 मिनटं लेट झालं. दुसऱ्या कामावर एंट्री केली. तर आज बनवली आहे शेवयांची खीर. तर मस्तपैकी काजू, बदाम आणि केसर घालून ही शेवयांची खीर केलेली आहे. खूप छान टेस्टी बनलेली. खूप दूध आटवून मी शेवयांची खीर बनवली. केसरमुळे छान रंग पण आला आहे. त्यानंतर भाजीमध्ये बनवलेली आहे शेवची भाजी. तर ह्याच्यामध्ये शेव जाणून बुजून कमी टाकलेली आहे कारण जेवताना जेव्हा ही रस्सा आपण घेतो ना वाटीत तेव्हा उरलेली शेव टाकायची. शेव भाजीबरोबर मस्त टमीट फुगलेल्या तांदळाच्या भाकरी केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान फुगलेल्या आहेत माझ्या तांदळाच्या भाकरी. तर शेव भाजीचं आणि तांदळाच्या भाकरीचं कॉम्बिनेशन खूप टेस्टी लागतं. आणि काकडी कापून ठेवली आहे सॅलेडमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता शेवभाजी, तांदळाची भाकरी आणि शेवयांची खीर आणि काकडी, मस्तपैकी सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे. किचन गॅस क्लीन केला आहे. गॅसचं मेन नॉब बंद करून मी आता घरी चालले. पाऊस थोडा कमी झाला आहे तरी मी रेनकोट घालून घेतला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्याच्या व्हिडिओत भेटूया. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.